कंटिन्यू वापरणं गरजेचं आहे. जास्त गर्दी करायची नाही सगळ्यात महत्वाचं. आणि जे गव्हर्नमेंट सांगते किंवा तज्ञ लोक सांगतात, डॉक्टर लोक सांगतात, त्याच्यावर त्याचं अनुकरण करायचं नाही का प्रत्येक गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये जवळपास काय होतं, क्वारंटाईन केल्यानंतर प्रत्येक नागरिक सांगत नाही की मी होम क्वारंटाईन माझे कुठलाही कचरा असो त्यात हात घालताना किंवा ते करताना तुमच्याकडे हँड ग्लोव्ज, गमबूट, मास्क आणि फेस शील्ड असं तर उत्तम नाही का. त्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा. कशा प्रकारे वापर करायचा किंवा आम्हाला उन्हाच पेटल्यामुळं किंवा इतर गोष्टी केल्यामुळे असं दंबवर मिळतो किंवा घाम मिळतो. आपले डॉक्टर लोक असतात किंवा मी पण इथे बघितलं होते असेल किंवा बाकीचं पाणी दवाखान्यात असतो की ते 24 तास त्याने ड्युटी केलेलं घेतात. पहिल्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या थोडंसं नाही का नियोजन झालं त्यामुळे थोडासा लोड कमी झाला आणि एवढा पण लोड कमी झाला नाही. तर त्यामध्ये ना त्यांनी भरपूर प्रकारे आपलं सहकार्य केलेले म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर. त्यामुळे आपण त्यांना एक आता 2 मिनिटं त्यांचा आभार आपण मानू शकत नाही का. तुमचं पण मानू शकत नाही. तर आपण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक 3 क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवू. आणि ह्यापुढेही असंच आपल्याला सहकार्य करायचंय, असंच काम करत राहायचंय आणि पालिका अशी इंदोरसारखी एक नंबरला येईल करायचं. आता असतील मॅडम असतील तर कशा प्रकारे त्याचा वापर करायचा. सगळ्यात महत्वाचं आपण वापर करतो, सगळं करतो नाही का. योग्य प्रकारे वापरतो. ते काम झाल्यानंतर आपण मासाचं नियोजन करतो. काम झाले की कुठं आपण घरात खाली कुठं टाकून देणार, घरी कुठे न्यायचा, कचरा काय करायचा नाही का. कोविड मध्ये पण भरपूर जणांनी केलं नाही. आपल्या कोविड मध्ये ना लॉकडाऊन मध्ये पण प्रत्येक ठिकाणी पुढे रस्त्यात मास्क पडले, कचऱ्यात मास्क येतात. अशा प्रकारे नाही झालं पाहिजे. तर त्याची विल्हेवाट कशी लावायची, मास्क काढताना कशा प्रकारे काढायचं, पाणी प्यायचं. आपले लोक असं काढतात असं काढतात नाही का प्रत्येक वेळेस. तर ते प्रॉपर पद्धतीने काढायची नाही का. याच ठिकाणी हात लावायचा, त्याच ठिकाणी परत लावायचा. हँडग्लोव्ज आता योजना तुला हँडग्लोव्ज असतील तर ते एकदा वापरलं ते काढले की हात वगैरे धुवून जे काय करायचं ते खावं लागतं नाही का. ते काढताना कशा प्रकारे काढायचं. तुम्ही काय करता असं हँडग्लोव्ज लावला ना तर असं वरच्या वर पडून काढता नाही का. तर या ठिकाणी ते हातात लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी एका पद्धतीने डॉक्टर लोक मॅडम सांगतात ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याचं प्रॉपर अनुकरण करा. आणि मास्क घ्यायची वापरा लस वगैरे सगळ्यांनी घेतल्यात ना. थँक्यू. छान अधिकारी लाभले जे आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमला समजून घेतात आणि आपल्याला त्याच्यावर रिएक्शन देतात. कोविड काळात असं म्हणत होते की देश हा व्यापाऱ्यांवर चालतो, पण सर्वांना कळालं कोविड काळात देश हा आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांच्यावर चालतो. ही सर्वात महत्वाची गोष्ट. तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी काम नाही केलं तर सर्वांना प्रॉब्लेम येणार आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम नाही केलं त्याच्यामुळे डबल प्रॉब्लेम येणार. बरोबर. अनहायजेनिक कंडिशन पुढे आजार वगैरे बसणार. आपण सर्व समाजात एक उत्कृष्ट काम करतोय. जरी आपल्याला कोणी म्हणत असेल की कचरावाला आला, पण आपण कचरावाला नाही आहे, आपण कचरा साफ करणारे लोक. म्हणून सगळ्यांनी एक प्राऊड फील करावं. पर्सनली मला असं वाटतं की सर्व कर्मचारी खूप चांगल्या उत्तम प्रकारे काम करतात. आपल्या पीसीएमसी मध्ये वॉर्ड नंबर 16, 17, 18 किंवा 22 असतील. असंच सहकार्य आपण करायचं आहे. आणि वैद्य हॉस्पिटल विनंती करतो की पुढे येणाऱ्या आमच्या उपक्रमा सर्वांना हे आमचे स्टाफ आहे त्यांना अवेअरनेस केलं तर काही जास्त कळत नाही. अवेअरनेस हा खूप इम्पॉर्टंट पार्ट. त्यासाठी आपण आयसीची ऍक्टिव्हिटी पण केलेली. आयसी म्हणजे इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन. म्हणजे आपण जसं शाळेत जातो, शाळेत गेल्यावर आपल्याला म्हणजे इन्फॉर्मेशन सांगतो. बरोबर. त्याचा आपण अभ्यास करतो आणि त्याच्यावर आपण संवाद साधतो. याच्यानी काय आयसीची टीम आता घरोघरी जाते सर आणि ओला कचरा, सुका कचरा याचं वर्गीकरण करण्याचं नियोजन करतो. आयसीच्या टीममुळे पण एक इफेक्टिव्ह असं जाणवलं आम्हाला की बऱ्यापैकी नागरिक हे करतायत. पण आता एक कोविडच्या काळात त्याचे पुढचं नियोजन आहे. तुम्ही मॅडमकडे पुढचं नियोजन देतो की तुम्ही आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, घातक कचऱ्याला हात लावताना काय काळजी घ्यावी, मास्क कसं वापरावं, सॅनिटायझर कसं वापरावं, जे तुम्ही त्या मेडिकल फील्डमध्ये ऍक्च्युअल पेशंट बरोबर ट्रीट करताना तुम्ही करतात, सेफ्टी प्रिकॉशन घेतात, ते आमच्या इथे प्रत्येकांना तुम्ही सांगावे तुम्हाला विनंती. आपण काम करताना स्वच्छतेचे कशी काळजी घेतली पाहिजे हे फार महत्वाचं आहे.
कोविड असो किंवा नसो, कोविडमध्ये सर्वजण काळजी घेतात, उत्तम आहे. काही जण आता लूज झालेत, काय होत नाही चल, पण असा ॲटिट्यूड योग्य नाही. मी तर म्हणतो कोविड असो किंवा नसो, तुम्हाला ही जी काळजी आहे, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हँडग्लोव्ज असणे, पायामध्ये गमबूट असणे, कॅप, मास्क, फेस शील्ड आणि जमलं तर नेहमीच जर तुम्ही पीपीई किट घालत असाल तर सर्वोत्तम. आता एखादं पेशंट असेल HIV-चं, जर त्याचं ऑपरेशन असेल, इतर वेळी डॉक्टर ऑपरेशन करताना साधे जो सर्जनचा गाऊन असतो, मुलीच्या डॉक्टरांचा गाऊन असतो, ड्रेस निळा कलर किंवा हिरवा कलरचा, ते घालून करतात. पण जर असा काही पेशंट असेल तर 80-90% डॉक्टर ते ऑपरेशन करत नाही. 10% डॉक्टर असं ऑपरेशन करतात, पण ते करताना संपूर्ण पीपीई किट घालतात. ते त्यावेळेस कोविड असतो का? पण त्या पेशंटचं रक्त HIV नाही, HBsCG पण असतो, बरेच आजार आहेत. ते रक्त जरी डोळ्यात उडालं, तोंडावरती ओठावरती उडालं, तरी तो आजार तुम्हाला ट्रान्सफर होऊ शकतो. त्यामुळे ते ऑपरेशन करताना ते किट घालत असतात. परंतु आता आम्ही NABH कन्सल्टंट पण आहे, ज्यावेळेस आपण ॲक्रेडिटेशन घेतो, सर्वोच्च लेवलची काळजी घेऊन ज्यावेळेस काम करतो, त्यावेळेस अतिशय सूक्ष्म गोष्टीचा विचार आपण करतो. त्याच्यामध्ये कोणाच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं असतं का याला HIV आहे? बरं, HIV पेशंट असेल तर पहिले 6 महिने तो विंडो पिरियड मध्ये असतो, म्हणजे तो पॉझिटिव्ह असतो, परंतु रिपोर्ट मध्ये निगेटिव्ह येतो. आता त्याच्यात तो विषाणू पूर्णपणे भिनला नसल्या कारणाने तो रिपोर्ट मध्ये दिसत नाही, त्याला आपण विंडो पिरियड म्हणतो. ते रिपोर्ट निगेटिव्ह असतो ब्लड मध्ये केला तर, पण पेशंटला तो आजार असू शकतो. बरोबर. मग आता ह्याला तर काही नाहीये म्हणून तुम्ही विदाउट ग्लोव्ज जर तुम्ही काम केलं, चुकून त्याला तो आजार असेल आणि नकळतपणे त्याचं ब्लड आणि तुमच्या डोळ्याचा म्हणा किंवा तुमच्या रक्ताचा म्हणा जर संपर्क आला तर काय होईल? तो आजार तुम्हाला कधीही होईल. आणि तुम्ही आम्ही अशा ठिकाणी काम करत असतो की असे प्रसंग वारंवार येत असतात. म्हणून आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा, तो कोविड आहे म्हणूनच ही काळजी नाही, आयुष्यभरासाठी हे काळजी घेणं फार आवश्यक आहे. बरोबर. संसर्गजन्य आजार खूप सारे आहेत. ते संसर्गजन्य आजार स्किन टू स्किन टच झाल्यामुळे होऊ शकतात. एखाद्याला इन्फेक्शन असेल, त्याने एखादा कपडा इन्फेक्शनचा अंगावरती काढून फेकला असेल, तो तुम्ही डायरेक्ट बेर हाताने म्हणजे ग्लोव्ज नसल्या हाताने तो उचलला कापड, तर तो आजार फंगल इन्फेक्शन किंवा स्किनचं दुसरं कोणतं इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट फोनगाठ बांधा की आयुष्यभरासाठी तुम्ही जोपर्यंत या क्षेत्रात काम करत आहात तोपर्यंत शक्यतो मॅडम जे सांगतील त्या सर्वच काळजी आयुष्यभरासाठी घ्यायची. कोविड आहे म्हणून आपण काळजी घेतो, पण असे अननोन शत्रू आहेत जे आपल्याला माहित नसतात की यांना हे आजार आहेत, आणि त्यांच्या घरातला जर कचरा तुम्ही हाताळत असाल तर बराच वेळा तुम्हाला तो आजार होऊ शकतो. म्हणून ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत किंवा गोष्टी आहेत स्वतःच्या काळजी घेण्याच्या, त्या तुम्ही नेहमीच पाळा. बाकी सर्वांना तुम्ही इथे आलात त्याबद्दल ओजस हॉस्पिटल तर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. सर कारण इथं आले, त्यांची टीम आहे, त्या सर्वांचं मी ओजस हॉस्पिटल तर्फे स्वागत करतो. सर्वांनी सेशन व्यवस्थित करा. मी डॉक्टर महेश कुले, माझा यूट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यामध्ये नर्सिंगचे कोड ब्ल्यू, कोड रेड, साफसफाई कशी करायची, हँडल कसं करायचं, PPE म्हणजे काय, असे बरेच व्हिडिओज आहेत. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यातून बरीच माहिती तुमच्यासाठी तुम्हाला मिळेल. थँक्यू. तुमची स्वतःची काळजी घेऊन कसं काम करायचं त्याच्यासाठी हे सरांनी सेक्शन अरेंज केलेलं आहे. आता तुम्ही PPE किट घालता
नाही घालत. बरं, पीपी किट घालायचं कसं आणि काढायचं कसं, त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सांगेन. पहिलं तुम्ही कामाला जायच्या आधी मास्क तुम्ही सगळेजण वापरताय, ठीक आहे, मास्क वापरताय. आता किट कसं बघायचं, हे किट पूर्ण सील आहे का हे पहिलं चेक करायचं. जर हे किट सील नाहीये, कुठे फाटलेलं आहे, तर ते यूज केलेलं पण असू शकतं, ठीक आहे. सील आहे हे तुम्ही चेक केलं, चेक केल्यानंतर मग पहिलं तर सॅनिटाईज करायचं आहे हात तुमचा, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 ग्लोव्ज असतात तुम्हाला, एक तुम्ही नेहमी वापरतात ते असतात आणि जे ह्याच्यामध्ये असतात ते, हे पावडर फ्री ग्लोव्ज असतात, ह्याच्यामध्ये असतात ते, त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. तुम्ही म्हणताल आम्ही दिवसभर काम करतो मॅडम, कसं काय ग्लोव्ज घालणार, तर हे पावडर फ्री ग्लोव्ज आहे, त्यामुळे तुमच्या हाताला काही त्रास होणार नाही. ग्लोव्ज घातले, ग्लोव्ज घातल्यानंतर आता तुम्हाला किट घालायचं. किट मध्ये काय येतं, मोस्टली हे आता आम्ही हॉस्पिटलला वापरतो त्यामुळे पूर्ण सूटच आहे हा. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, गाऊन सुद्धा येतो. हे स्टराईल किट आहे म्हणून मी कसाही हात लावते ह्याला. काढताना तुम्हाला व्यवस्थित हे करूनच काढायला लागेल. किट झालं. आता काय करतात, ऑलरेडी तुमच्या तोंडावर एक मास्क आहे, तुम्ही नवीन दुसरा मास्क वापरणार आहे. तो असा येईल किंवा तो दोऱ्याचा येईल, ठीक आहे. असा येईल तेव्हा वापरताना जसं सरांनी दाखवलं, तुम्ही रिमूव्ह कसा करता, काना मागून. आपल्याला सवय कशी आहे, पाणी प्यायचं, काढला मास्क, पाणी पिलं, लावलं. ती सवय पूर्णपणे बंद करायची. सगळ्यांनाच तशी सवय आहे. हो, मास्क लावला, मास्क लावल्यानंतर ना तुम्हाला कॅप घालायची. मी ऑलरेडी कॅप घातले म्हणून मी दाखवत नाही. त्याच्यानंतर ना फेस शील्ड. फेस शील्ड कशी लावली, मी कॅपच्या वरून लावली, म्हणजे तुमची कॅप सारखी सारखी मागे जाणार नाही. गमबूट आहेत का प्रत्येकाकडे? कधी कधी गमबूट प्रत्येकाला अवेलेबल होत नाही, तर हे काय शू कव्हर आहे. शू कव्हर झाले आणि फेस शील्ड झाली. काय काय किट मध्ये फेस शील्ड नाही आहेत, गॉगल येतात, ठीक आहे. ही झाली तुमचं हे पूर्ण पीपी किट घातलं. याच्यानंतर तुम्ही पूर्ण काम करायचं. मला माहिती आहे पीपी किट मध्ये फार गरम होतं, उन्हात काम नाही करू शकत, पण ते तुमच्यासाठी आहे, तुमच्या घरातल्यांच्या काळजीसाठी आहे. जेव्हा तुम्ही सुदृढ राहाल तेव्हा घरचे सगळे सुदृढ राहतील, बरोबर. तुम्हाला काय झालं तर घरच्यांना पण टेन्शन येतं. तुम्ही दिवसभर काम करता, घरी जाता, तेच इन्फेक्शन घेऊन घरी जाता, हो ना. त्याच्यासाठी पीपी किट घातलं गरजेचं आहे. आता पीपी किट घालताना हा एक ग्लोव्ज घातला, नंतर तुमचा वरतून एक ग्लोव्ज येईल. काढायचा कसा ग्लोव्ज, इथे पकडलाय मी, वर मध्ये नाही पकडलाय. झालं. आता काय करायचंय, आतमध्ये पकडायचं, वरती नाही पकडायचं. दोन्ही ग्लोव्ज मी काढले, मला कसलं इन्फेक्शन झालं नाही, मी आतमध्ये पकडले. नंतर तुमच्या येलो बॅग मध्ये हे ग्लोव्ज जातील. 2 ग्लोव्ज असतात. वरचा ग्लोव्ज तुम्ही काढलाय, आतला ग्लोव्ज आहे, आतला ग्लोव्ज तुमचा स्टराईल आहे. काय करणार तुम्ही, आधी शू कव्हर काढायचं. किट फाटलं तरी चालेल, तुम्हाला काय परत हे करायचं नाही. शू कव्हर काढताना मी आतून हात लावलेला आहे, कारण आतमधला ग्लोव्ज माझा स्टराईल आहे.
आतमधल्या पोर्शनला टच केलंय, मी बाहेर कुठेही टच नाही केलं, कारण माझा बाहेरून पीपीई किट पूर्णपणे इन्फेक्टेड आहे. येलो बॅगमध्ये कॅप काढायची, कॅप काढल्यानंतर तुमचा वरचा मास्क काढून ठेवायचा. कसा काढायचा? काढताना असा काढायचा. आधी कॅप का काढली? कारण ती दोऱ्यावाले मास्क तुमच्या आतमधून जातात, बरोबर. फेसशील्ड ऑलरेडी तुम्ही काढून ठेवले. काढल्यानंतर हा वरचा ग्लोव्ह सुद्धा मी दाखवल्याप्रमाणे पहिला वरचा ग्लोव्ह निघेल, नंतर ह्या हाताने हा पोर्शन तुमचा स्टराईल हात असं आतमध्ये घालून ग्लोव्ह पूर्णपणे रिमूव्ह करायचा. त्याच्यानंतर काय करायचं? हँड सॅनिटायझर. ठीक आहे. आता सोनाली सिस्टरने तुम्हाला सांगितलं की पीपीई किट गाऊन कसं आणि शूज कसे वापरायचे, तर कंपल्सरी सर्वांनी शूज वापरायला सुरुवात करा. जे चप्पल स्लीपर्स वगैरे जे वापरतात, तर त्यातनं आपल्याला निडल किंवा काच जे आपण कचरा वगैरे घेताना किंवा लागू शकतात, म्हणून आपल्याला त्यांनी 2 बूट आणि शूज यूज करायला सांगितलेले आहेत. तर आता जे रेड डस्टबिन आणि येलो डस्टबिन जे हॉस्पिटलमध्ये आपल्याला कचऱ्यासाठी ठेवले जातात, तर त्याच्यामध्ये जे रेड डस्टबिन जे आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा कचरा हे केला जातो आणि येलो डस्टबिनमध्ये कुठल्या प्रकारचा कचरा जमा केला जातो. तर येलो डस्टबिन जे आहेत त्याच्यामध्ये आपण जेव्हा तुम्ही कचरा घेण्यासाठी जाता तिथे, त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये कचरा आला की नाही, व्यवस्थित आला की नाही, याच्यावर पण तुमचं लक्ष असतं नसतं असं नाही आहे. कारण त्याच्यामध्ये कधी कधी निडल्स किंवा नाही का ज्या गोष्टी नको असतात की कॉटनच्या येलो बॅगमध्ये पाहिजे, त्याच्यात कदाचित प्लॅस्टिकचं पण आलेलं असतं, तर ते आपल्याला तिथे रेखा पाहून समोरच्याला, कारण चुका या सगळ्यांकडनंच होत असतात, चुकातनंच माणूस पुढे शिकत असतो. तर जे येलो डस्टबिन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हॉस्पिटलच्या जे कॉटन ब्लडचे ब्लड वगैरे जे निघालेलं असतात नाही का, तर ते जे ब्लड पीपीई किट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये येलो डस्टबिनमध्ये हे केल्या जातात. बऱ्याचशा काचाचे वगैरे जे बॉक्स आहेत ते पण आपण आता कोविडमध्ये ह्याच्यामध्ये पॅक करून, कारण त्याच्यासाठी सेग्रिगेशन वेगळं होतं, पण कोविडमध्ये आपण ते सगळं येलो बॅगमध्येच पॅक करून वगैरे पाठवत होतो. त्यातच रेड डस्टबिन जे आहे त्याच्यामध्ये पण आपण प्लास्टिक, रबर कॅथेटर, जे ब्लडने भरलं मे बी जे कॅथेटर, जे रबरच्या ज्या वस्तू आहेत प्लास्टिक वगैरे, ते आपण ते रेड बॅगमध्ये वगैरे टाकत होतो, जेणेकरून की आपल्याला त्याचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण आता जे पीपीई किट वगैरे कसं यूज करायचं किंवा मास्क कसं काढायचं, तर ते आपल्याला याच्यामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि याची सर्वांनी काळजी घ्या, कारण छोट्या छोट्या गोष्टी प्लस पुढे आपल्याला माहीत होत नाही की त्या व्यक्तीला आजार कुठला आहे, काय आहे. तुम्ही सोसायट्यांमध्ये जाता, हॉस्पिटल्समध्ये जाता, आपल्याला कुणालाही रिअलमध्ये माहीत नसतं की पेशंट कोविड आहे नाही आहे, कोविड होऊन गेलेला, तर काही रिअलमध्ये सोसायटीमधून खाली येतो, हॉस्पिटलमधनं पण येतो, हॉस्पिटलमधनं तर काळजी घेतलीच जाते. पण तुम्ही स्वतः स्टाफ म्हणून का तुम्ही स्वतः तुमची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आप लोग लैब में वगैरह जाता है, लैब और पेशेंट का केयर करने के लिए जा रहा है, यूरिन ब्लड वगैरह लेके जाता है, यूरिन गाड़ी करने जाता है, स्पंजिंग करने के लिए जाता है, पेशेंट का हेल्प करने के लिए जाता है। ना कोविड में नहीं, नॉन कोविड में भी अपन हर टाइम जैसे प्रिकॉशन लेना है, पीपीई पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स, उसका मतलब पीपी किट पहनना है, ग्लव्स पहनना है, मास्क पहनना है, और हर बार अपने को अपना प्रोटेक्टिव करना है। गमबूट नहीं तो शू कवर, अगर कितना भी अगर फैसिलिटीज नहीं मिलता है तो सबको रिक्वेस्ट करता हूँ, अपन चप्पल खरीदते हैं, चप्पल खरीदना बदली अपन जूता खरीदो, शू खरीदो। शू से अभी नीडल स्टिक इंजरी कैसा होता है, रिकैप करने के टाइम अपन रिकैप अभी करता नहीं है, डायरेक्ट हाइपो में जाता है, जाता है कि नहीं जाता, कैसे करता है, नीडल कैसे जाता है, आपको प्रिक होते कि नहीं,
तुम्हाला लागली का कधी ब्रेक झालेली का आता इसका लागली किसको ब्रेक लेकिन टोस्टी का कोई कधी? injury फुल हो गई टोस्टी कि का? नहीं? नहीं ना, तो अपन अभी बहुत प्रोटेक्टिव है, अपन अभी डायरेक्ट हाइपोक्लोराइड में डालता है सोल्यूशन में, कैन का यहाँ पे कैन में डालता है डायरेक्ट, तो उसमें अपन अपने को प्रिक नहीं होता है, अपन प्रोटेक्टिव है। वैसा कोविड हो नॉन कोविड हो एनी टाइम आपको यूज कैसे करना है, जैसे ही पीपी किट के हिसाब से ही करना है। अगर किट नहीं पहना एटलीस्ट मास्क कैप ग्लव्स पहनना है ना। और अगर अपन नहीं पहनेंगे तो क्या होगा, नहीं पहनेंगे तो अपने को खुद को इन्फेक्शन बैठेगा, अपन ये इन्फेक्शन लेके अपना घर जाएगा, अपना वार्ड में जाएगा, अपना कलीग के पास जाएगा, तो दे हैव टू स्प्रेड ईच एंड एवरीबॉडी। स्प्रेड होंगे कि नहीं होगा, तो अपने के लिए पहले भी जो भी काम करेंगे पीपी किट निकालने के बाद, ग्लव्स निकलने के बाद आपको क्या करना होगा, सैनिटाइज के बाद हैंड वॉश, हैंड वॉश करना पड़ेगा। हैंड वॉश कर रहे कि नहीं कर रहा है? सबसे बेस्ट हैंड वॉश। सैनिटाइज भी सेकंड स्टेप है, फर्स्ट स्टेप कौन सा है, हैंड वॉश। तो सभी को अपने अपने हाथ ग्लव्स निकाला, ग्लव्स का पाउडर की एलर्जी होती है, अपने डस्टबिन होगा, बॉडी पैक कर रहा है, तो बॉडी पैक करने का टाइम से आके सैनिटाइज मार के नहीं कर, अपने पास टाइम रखा है नहीं, 2 मिनट अपने लिए यूज करने का। किस लिए यूज करने का, अपना सेफ्टी के लिए, इन्फेक्शन बचाने के लिए। तो हैंड वॉश इज मोस्ट इम्पोर्टेंट। हर जन को, हर एम्प्लॉय को, हर स्टाफ को, घर में, हॉस्पिटल में होने दो, कहीं भी होने दो, तो अपने को प्रिकॉशन रखना ना, हैंड वॉश इज इम्पोर्टेंट। हैंड वॉश करना ही है, उसके बाद ही सैनिटाइज मारना है। ओके, उसके बाद अगर आपको अपने आप को प्रोटेक्टिव नहीं करेंगे, इन्फेक्शन अपने को स्प्रेड हो जाएगा, उसके बाद एक दूसरे को स्प्रेड होगा। घर में एक को हो गया, तो यहाँ पे लास्ट दोनों कोविड हमने कंडक्ट किया है ओजस हॉस्पिटल में, तो दोनों टाइम हमने बहुत सारे, एक फैमिली में एक को हो गया तो सारे फैमिली आते थे एडमिट के लिए, तो एक को इन्फेक्शन हो गया तो दैट स्प्रेड ऑल ओवर द फैमिली। ओके, हैंड वॉश कैसे करते हैं, किसको पता है, किसने पता है, इधर आके बता। सब यहाँ पे ध्यान दे दो, या हैंड वॉश की प्रोसीजर कैसे करना दिखाएंगे। नहीं, बाकी का स्टेप वरती करून दाखवा अशा वेळी सगळ्यांना। सबको दिखाने दो। हाँ, लिक्विड ले लो, ठीक। क्लॅप करा त्यांना। ओके, अगर कुछ भी ट्रेनिंग की जरूरत है, हमारा डॉक्टर महेश सर NABH असेसर है, सर कंडक्टिंग ऑल क्लासेस। अगर कभी भी आपको जरूरत पड़े तो आप ओजस चॉइस कर सकते हो। ओजस हॉस्पिटल हमेशा आपके लिए थँक्यू ओजस हॉस्पिटल, ते आपल्याला एवढं सपोर्ट करतायत। आता PCMCच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या मनीषा ओले मॅडम आहे, मॅडम आपल्याला सांगतील की कोविडच्या पेशंटचा कचरा कसा विल्हेवाट करायचा, त्याला कसा हात लावायचा, आणि रक्तामार्फत कुठले कुठले आजार पसरतात, अस्वच्छ कचऱ्याला हात लावला कुठले आजार पसरतात, आणि ते टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मॅडम सांगतील। आणि प्रत्येकाने आपले फोन स्विच ऑफ करा, कारण तो महत्त्वाचं सेशन आहे, तुमच्यासाठीच महत्त्वाचं आहे। तुमचं आरोग्य असेल तर तुम्ही, बरोबर, हेल्थ इज वेल्थ, तुम्ही किती पण पैसा कमवा, पण तुम्ही जर आजारी असाल तर त्या पैशाचा उपयोग नाही। आज लाखो रुपये कमवतात लोक, पण शेवटी कसं होतंय, काय होतं तुम्हाला माहिती आहे। पैसा कुठं घेऊन जायचं नाही आपल्याला, एक समाधानकारक जीवन जगण्यासाठी हेल्थ इज इम्पॉर्टंट, तुमचं समाधान इज इम्पॉर्टंट। ज्या माणसाकडे हेल्थ आहे तो सगळ्यात श्रीमंत, कोविडमध्ये सगळ्यांनी अनुभवला असेल, आणि अनपेक्षित अशा घटना झाल्या की छोट्या आपल्याला जो विचार पण नसेल करत तशा माणसांची डेथ झालेली, तर म्हणून मॅडम सांगतील तसं तुम्ही फॉलो करा। 2019 10 मार्च 2019 पिंपरी चिंचवडमध्ये पहिलं पेशंट आठवडे येथे आलं होतं, सर्वांना माहितीच असेल, ते दुबईहून आले होते। तेव्हापासून आपण कोविडसाठी काम करतोय। याच्या आधी पण फक्त कोविड आला म्हणून त्याचा जास्त हे झाले,
बरेचसे आजार होते, ते पण असेच होते. एपिडेमिक आजार भरपूर आलेत आपल्याकडे. HIV आला, TB, क्षयरोग आला, कुष्ठरोग आला. याचा कुष्ठरोगाचा तर विषयच बाजूला गेला आहे. कुष्ठरोगाचे पण पेशंट होतात, पण ते कशाने होतात हे कुणालाच माहित नाही. क्षयरोग कशाने होतो. परत आपण आता हे कोरोनामुळे सर्वांना माहिती झाले की कोविडमुळे काय काळजी घ्यायची. त्याच्यामुळे कुष्ठरोगाचे बऱ्यापैकी पेशंट आता एखादं सापडतं, हजारात एखादं पेशंट कुष्ठरोगाचं पण सापडत असतं. त्याच्यामुळे अस्वच्छतेमुळे पण कुष्ठरोग होतो. त्याच्यामुळे कोविडमुळे लोकांना शिकायला मिळालेलं आहे की कसं आपण स्वच्छ राहायला पाहिजे आणि कसं आपली घेतली गेली पाहिजे. आणि तुमचं तर सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. खरंच तुम्हाला आपले जे कर्मचारी, रस्त्यावरचे लोक फार निष्काळजी असतात. आपण जेव्हा फिरत असतो ना, लोक काय कॅडबरी खाल्ली ना त्याचा कचरा खाली टाकतात. ते डस्टबिन नाही शोधत. काही कुरकुरेचं पाकिट खाल्लं ना, आई म्हणते मुलाला जा तिथे टाकून ये. पण ती अशी नाही शिकवत त्या मुलाला की अरे बाळा तू जा आणि डस्टबिन मध्ये टाक. हे आई शिकवत नाही. त्याच्यामुळे समाजाला सुधारण्याची गरज आहे. आणि आपण पालिकेचे कर्मचारी आहोत, आपण एक समाज किंवा एक नागरिक आहोत भारताचे, असे म्हणून सर्व हे केलं ना, आपल्या तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना हा त्रास होणार नाही. तर प्रत्येकाने अशी समजूत द्यायला पाहिजे आणि ती जनजागृती व्हायला पाहिजे. त्याला हा कचरा धर आणि डस्टबिन मध्ये टाक. आणि कुठल्या डस्टबिन मध्ये सुका कचरा कुठे टाकायचा, ओला कचरा कसा टाकायचा, ह्या बाबतीत तर हे सांगणं महत्वाचं. प्रत्येक म्हणजे परत भारतात पूर्ण करण्याची गरज जर असेल ना, तर कचरा निर्मूलनासाठीच सुधारायला पाहिजे. मुळात म्हणजे आपल्या सर्वात भारतात, महाराष्ट्रात जास्त कचऱ्याची खरंच घाण आहे, प्रचंड घाण आहे. लोक म्हणजे निष्काळजीपणा करतात. त्याच्यामुळे कोविड त्यांच्याकडे त्या दिवशी तर मीच गेले होते खरंच आपल्याकडे तातोड्याला. तर त्या दिवशी गेल्यानंतर साळवे सर आणि मॅडम तुम्ही सर्व ओळखतच असाल सर, आणि ते असे मस्तपैकी लांब उभे राहिलेत. मला म्हटलं जा सिस्टर तिथे. मी गेले त्यांच्याकडे, पेशंटच्या घरी गेले, पाणी वगैरे पिलं, बंगी वगैरे. अरे या सिस्टर तिथे गेल्यात. अरे काय नाही होणार, जे होईल ते होईल, त्या परमेश्वराला माहिती. मी 10 मार्च पासून कोविडमध्ये काम करते, तुम्ही पण सर्व करतायत. 10 मार्च त्याच्यानंतर पेशंट चालू झालेत, भरपूर पॉझिटिव्ह पेशंट यायला लागलेत. मग घरोघरी आपण आता जागा नव्हती आपल्याकडे हॉस्पिटलला, मग तो कचऱ्याचा विल्हेवाट लावायचा होता आपल्याला. मग आपण त्यांच्या घरी पिवळ्या बॅगा द्यायला लागलो. मग ते पिवळ्या बॅगा घ्यायला कोणाला बोल सांगायचं, सफाई कर्मचारी जायचं घंटा गाडीवाल्यांना, त्यांनी सांगायचं त्या पिवळ्या बॅगांमध्ये त्यांना मास्क काढायला, मास्क द्यायचो 10 दिवसाचे 17 दिवसाचे मास्क द्यायचो, सॅनिटायझर दिले जायचे, ग्लोव्ज दिले जायचे. ग्लोव्ज ते सोसायटीवाले वगैरे बाकीचे लोक घ्यायचे स्वतः. ग्लोव्ज कसे टाकायचे, पिवळ्या लोक ते पिवळ्या बॅग मध्ये सुद्धा व्यवस्थित टाकत नव्हते. असं इतकं ऑब्झर्व्हला आलेलं आहे. म्हणजे इतके सुशिक्षित तेवढे अशिक्षित आहेत. त्यापेक्षा अशिक्षित लोक बरे सुशिक्षित लोकांपेक्षा. ते डस्टबिन मध्ये सुद्धा कुठेही मास्क फेकायचे, कुठेही राहायचं. अरे काय चाललं, त्या मास्कमुळे जर किती इफेक्टिव्ह होणार आहे ते मास्क. जर काढलं तुम्ही असं फेकलं तर त्याच्यावरचे किती जणांना त्याचा परिणाम होणार आहे, हा विचार नाही केला. त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी जो कचऱ्याचा आता पण तुम्ही जेव्हा रस्त्याने आपण जात असो, लोक कचरा वेचतात ना, तर त्याच्यात काय सिरिंज असतात, टॅबलेट टाकलेले असतात, कुठे अक्षरशः सामने पायाची पॅड पण टाकलेले असतात. इतकं, अरे ते पण माणसंच आहेत ना, ते पण एक माणसंच आहे. तुम्ही जर त्याची व्यवस्था टाका तुम्ही, पण त्याची पण विल्हेवाट कशी लावायची, त्याला धुवून टाकायचं, मग एका पिशवीत घालायचं, रॅप पेपर मध्ये टाकायचं आणि मग तो डस्टबिन मध्ये टाकायचा. मग कुठल्या डस्टबिन मध्ये टाकायचा, कुठला काय करायचं, पिवळी बॅग, लाल बॅग. लाल बॅग मध्ये सिस्टरने सांगितलं पूर्ण प्लास्टिक कचरा टाकायचा आणि पिवळ्या बॅग मध्ये रक्ताचे स्वॅब, ब्लड, ग्लोव्ज हे पिवळ्या बॅग मध्ये टाकले जातात. त्याच्यामुळे सर्वांनी जर तुम्ही कचरा वेचायला वगैरे बघता, तुम्ही जातात घरोघरी, घंटा गाडी फिरते आपली, काही बिचाऱ्या तर लेडीज गाडी चालवतात, मागे कचऱ्याचं एवढं किती घाण वास येत असेल त्यांना, कसले काही खरबडत टाकतात. अरे पण याचा विचार करायला पाहिजे लोकांनी. त्याच्यामुळे मला तर वाटतं आपला समाज सुधारण्याची खरंच गरज आहे. आणि जे तुम्ही आज ठेवलेलं आहे ना, हे भरपूर लोकांमध्ये असे सेशन ठेवावे अशी माझी तर खरंच इच्छा आहे. कारण त्याच्याशिवाय आपला महाराष्ट्र सुधारणारच नाहीये. प्रचंड घाण करतात कुठेही. आणि टीबी कशामुळे होतो, त्यामुळे रस्त्यावर थुकलं ना त्याच्यातनं पण टीबी होतो. पोलिओ कशामुळे होतो, एका बाळा जर पोलिओ इन्फेक्टिव्ह असलं, ते जर एका ठिकाणी शी केलं, त्याचा जर जंतू सर्वीकडे पसरला, ते बाळा जर पोलिओ पॉझिटिव्ह झालं तर त्या बाळाच्या मागे 500 बाळ पोलिओ पॉझिटिव्ह होतात. 500 बाळ म्हणजे एका बाळामुळे 500 जीव पोलिओ होऊ शकतात. आपल्या भारतात असं आज आता केसेस रिअल कमी झालेले आहेत भरपूर, पण असे जे मोठे मोठे लोक झालेले ज्यांना पोलिओ झालेला, त्यांच्या लोकांकडे बघवणं वाईट वाटतं की ह्या लोकांना त्यावेळेस माहित नव्हतं. पोलिओ पॉझिटिव्ह लोक वॅक्सिन घेत नाहीत.
वॅक्सिन घ्यायला ना घाबरतात. ही बाहेरचे जास्त करून तिकडचीच लोक जास्त घाबरतात. आम्हाला वॅक्सिन घ्यायचं नाही, लोक वॅक्सिनला टाळतात. कोविड वॅक्सिनला पण भरपूर लोकांनी त्रास दिला आम्हाला वॅक्सिनच घ्यायचं नाही, असंच नाही करायचं. प्रत्येकाने आपण पालिकेचे कर्मचारी होतो, आपण समजूनच सांगतो आणि त्या वॅक्सिन घेतल्यामुळे काय परिणाम होतात आणि काय चांगलं होतं काय वाईट होणार आहे हे तर आपण प्रत्येक जण सांगू शकतो ना. त्याबद्दल काही इश्यूज नाहीये. त्याच्यामुळे आता कोरोना बऱ्यापैकी म्हणतायत की कमी झाला, ते काय लाट असते. आता परत ओमायक्रोन चालू आहे, त्याचे प्रचंड पेशंट वाढलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे रोजच्या ट्रॅव्हलिंगचे फक्त वाल्लकरवाडी दवाखान्याच्या अंडर 20 ते 25 रोज बाहेर देशातनं लोक येत आहेत. त्यापैकी परवाच्याच दिवशी एक राजा कॉलनीतलाच पॉझिटिव्ह आहे. असे पेशंट ओमायक्रोन ते त्याला उचलला, न्यू भोसरीला टाकला. असे भरपूर पेशंट आपल्याकडे अजून वाढणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मेन म्हणजे सर्वांनी काळजी घ्यायची. तुमचे ग्लोव्ज काय म्हणजे कंपल्सरी घालायचे, पायात शूज घालायचे, सॉक्स घालायचे, तोंडाला पॅक 2-2 मास्क बांधायचे, सॅनिटायझर खिशात ठेवायचं आणि जिथे नळ दिसेल ना, कुठेही नळ दिसला ना, सरळ ते ग्लोव्ज काढायचे आणि हात स्वच्छ धुवायचे. त्यांनी हात धुवायच्या ह्याच्यात त्यांनी स्टेप सांगितल्या, त्याच्यामुळे 7 स्टेप्स असतात हात धुण्याच्या. त्या स्टेप सांगितल्यात, त्याच्यामुळे हात नेहमी कुठेही नळ दिसला, कुठेही नळ दिसतो धुवून घ्यायचे हात, नाही तर कुणाकडे पण पाणी मागायचं. जेवढे तुम्ही हँडवॉश कराल ना, सॅनिटायझर पेक्षा हँडवॉश करा, सर्वात बेस्ट. त्याला कुठलंही मरण नाही. सॅनिटायझर तात्पुरतं असतं ते, पण हँडवॉश साबण आपल्याकडे सोप ठेवायचाच. आपल्या प्रिकॉशन आपल्यालाच घ्यायला पाहिजे, कारण तुमच्यामुळे तुम्ही घरात जातात, छोटी छोटी बाळं असतात, ते इन्फेक्टिव्ह झालं तर तुमचा काय उपयोग सर्व्हिस करून, त्या बाळाला काही झालं तर काय कमवलं तुम्ही जीवनात. किती लोकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत आपल्या अशामुळे. आपले कर्मचारी चांगली तरुण लोक गेलेली आहेत आपली. किती लोकांना घर उद्ध्वस्त करावे लागलेले आहेत. त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची. आपण चांगलं तर आपलं घर चांगलं, आणि लोकांना हे पण समजून घ्यायचं, बाई तुझं घर स्वच्छ असेल ना, जिचं अंगण स्वच्छ तिचं घर स्वच्छ असतं, हे लक्षात ठेवा. जिच्या अंगणाचा भाग, बाहेरचा पॅसेज स्वच्छ, तिचं घर स्वच्छ असतं. त्याच्यामुळे लोकांना आपण जाता जाता 2 शब्द सांगितले ना, कुणाला राग येणार नाही. तुम्ही कर्मचारी आहात, तिने जर असं टाकत असतील ना, सांगू शकतात हक्काने, ए बाई हे कचरा टाकायचे, आम्ही पण माणसं आहोत, व्यवस्थित टाक. ज्या बाईचं अंगण घाल तिचं घर घाल. त्याच्यामुळे प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे, सांगायला पाहिजे. तुम्ही पण घाबरायचं नाही. म्हणून आपण कसं सांगावं, हे लोक असंच टाकतात. आणि तुम्ही कामं करतायत, पगार पालिका देते म्हणून काय ते आपल्यावर हे करत नाही. पण कचरा उचलणं ही काही साधी गोष्ट नाही. रस्त्यावरच्या लोकांनी खाल्लेलं उचललं म्हणजे तुम्ही काय नोकर नाही आहेत त्यांची. तुम्ही ते स्वच्छताचं काम करतायत. तुम्ही आज एक म्हणजे देवी शक्ती आहात म्हणून तुम्ही हे कचरा वेचायचं काम करतायत. तुमच्या नशिबाने मागच्या जन्माच्या पुण्याने तुम्हाला हे काम मिळालेलं आहे. आणि कुठलंही काम छोटं नसतं. कुठल्याही कामाला माणसाने कमी लेखू नये. जे काम करतात त्यात समाधानी असावं. मी तरी हमताची. त्याच्यामुळे कुठल्याही कामाला कमी लेखू नका. आम्ही कचरा वेचतो म्हणून आमच्याकडे लोक काही दृष्टिकोनात बघतात, नातेवाईक काही नाही. आपण सर्वात श्रेष्ठ. आणि तुम्ही आज समाजकार्य करताय, स्वच्छता करताय, तुम्ही सर्वात मोठं नाहीच काही, हे याच्यासारखं काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला परत सर्वांना सॅल्यूट माझा. तुम्ही कचरा वेचणारे काही असं मॅडम रिक्वेस्ट करतो ते हात धुण्याचे 7 स्टेप प्रॉपर सर्वांनी एकदा बघून घ्यावा. मॅडम प्रॉपर सांगतील आपल्याला, एकदा बघून घ्यावा. हात धुण्याचे स्टेप आपण जेव्हा वॉश बेसिन ग्लोव्ज काढल्यानंतर, इथून ग्लोव्ज असे खालून बोर्ड घातल्यानंतर काढतो ना, तेव्हा वॉश बेसिन जवळ जायचं ना, अशा हात पकडायचे नळाखाली. नळ अशा कोपऱ्याने नळ चालू करायचा. हा जो असतो ना, अशा कोपऱ्याने चालू करायचा. असे हात दूध धरायचे. हे असे पूर्ण इथपर्यंत हात पूर्ण घ्यायचे. असे नळाखाली पूर्ण हात असा पूर्ण घ्यायचा. हा घेतल्यानंतर ना, हा असे, नंतर असे, नंतर हे असे. बघा सर्वजण, हे असे, नंतर असे, मनगट हे असे, झाले. आणि मग पुन्हा हे असे, आणि मग असे. नमस्कार.